नमस्कार. 1975 सालातल्या जून महिन्यामधल्या एका रविवारी शंकर राजाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा राजाध्यक्ष ही दोघ जण दादर मधल्या आपल्या घरातून निघाले आणि दादर स्टेशनवर येऊन त्यांनी ठाण्याकडे जाणारी लोकल म्हणजे रेल्वेची गाडी पकडली. पुढच्या तासाभरामध्ये ही दोघ जण ठाणा स्टेशनवर उतरले आणि तिथून रिक्षा करून त्यांनी मनोहर दास्तान्यांचं घर गाठलं. दारावरची बेल या शंकर राजाध्यक्षांनी वाजवल्यावर आतमधून मनोहर दास्ताने साहेब आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. राजाध्यक्षांनी आपली ओळख सांगितल्यावर मनोहर दास्ताने साहेबांनी त्यांना आतमध्ये येऊन आपल्या दिवाणखान्यातल्या कोचावर बसायची आज्ञा किंवा निर्देश केला आणि त्यांच्या समोर एका खुर्चीमध्ये स्वतः हे मनोहर दास्ताने साहेब बसले. मनोहर दास्ताने हे सरकारी बँकेमध्ये सिनियर मॅनेजर या पोस्टवर होते आणि गेली 10-12 वर्ष सुरुवातीला छंद म्हणून आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये त्यांना गती प्राप्त झाल्यामुळे त्यांनी ज्योतिषाचा सखोल असा अभ्यास केलेला होता आणि हळूहळू लोकांना त्यांनी सांगितलेल्या उपायामुळे चांगल्यापैकी फायदा होत होता. आणि आपल्या नातवाची पत्रिका दाखवण्यासाठी दादरहून निघालेली ही जोडगोळी म्हणजे शंकर राजाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा राजाध्यक्ष या दोघ जण या मनोहर दास्तान्यांकडे आलेले होते. सुरुवातीचं कुशल क्षेम मंगल पुसून झाल्यावर मग शंकर राजाध्यक्षांनी आपल्या जवळ असलेल्या बॅगमधून पत्रिका काढली आणि ती पत्रिका मनोहर दास्तान्यांच्या हातामध्ये ठेवली. आता आपल्याकडे आलेले हे सद्गृहस्थ यांचं नाव राजाध्यक्ष आहे हे मनोहर दास्तान्यांना माहीत होतं, पण त्या पत्रिकेवर लिहिलेलं जे त्या जातकाचं म्हणजे ज्याची पत्रिका होती त्याचं नाव बघून थोडेसे नाही म्हटलं तरी मनोहर दास्ताने चमकले. त्या पत्रिकेवर त्या जातकाचं म्हणजे मुलाचं नाव होतं शंतनू विजय जहागीरदार. थोडंसं प्रश्नार्थक मुद्रेने जेव्हा या मनोहर दास्तानेनी राजाध्यक्षांकडे पाहिलं तेव्हा राजाध्यक्षांनी सांगितलं की हा आमचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा आहे. एवढा खुलासा झाल्यावर मग मनोहर दास्ताने साहेबांनी आपल्या पद्धतीने ती पत्रिका पाहायला सुरुवात केली आणि मग प्रश्नार्थक मुद्रा करून राजाध्यक्षांना विचारलं की या पत्रिकेमध्ये काय अडचण आहे किंवा या मुलाला काय त्रास आहे तो सांगा. त्याच्यावर मग राजाध्यक्षांनी आपले डोळे जे भरून पाण्याने आलेले होते ते पुसले आणि हळूहळू अतिशय धीर गंभीर अशा आवाजामध्ये समोर बसलेल्या मनोहर दास्ताने साहेबांना या राजाध्यक्षांनी सांगायला सुरुवात केली की आमची कन्या शर्वरी आणि तिचा हा मुलगा शंतनू आहे. आज याचं वय 8 महिन्याचं आहे, पण जन्माला आल्यापासून जसा एखादा मांसाचा गोळा असावा तसा हा मुलगा आहे. कधीतरी डोळ्यांची थोडीशी उघड झाप करतो, पण हात पाय काहीही हलवत नाही. वाटलं तर कधी मधी मुसमुसल्यासारखं रडतो. आपण काय बोलतो आहोत, आपल्या आई आली, आपला बाप जवळ आला तर लहान मुलं जी प्रतिक्रिया देतात आणि जसे महिने पुढे पुढे जायला लागतात तशी या मुलांच्या बाळ लीला सुरू होतात. त्यातलं काहीही आजपर्यंत या शंतनूने म्हणजे आमच्या नातवानी केलेलं नाही. एवढं सगळं ऐकून घेतल्यानंतर मनोहर दास्ताने राजाध्यक्षांना म्हणाले की हे बघा, तुम्ही असं करा की याच्या आई वडिलांना बोलावून घ्या. आता याच्या आई वडिलांना बोलावून घ्या म्हटल्यावर राजाध्यक्ष थोडेसे प्रश्नार्थक मुद्रेने मनोहर दास्तान्यांकडे पाहायला लागले आणि मग चाचरत त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे बघा, ही जी जहागीरदार फॅमिली आहे म्हणजे आमच्या मुलीचं शर्वरीचं जे सासर आहे त्याच्यामध्ये
या शर्वरीचा नवरा विजय आणि त्या विजयचे वडील मुकुंद आणि त्यांच्या पत्नी वासंती म्हणजे आमच्या शर्वरीचे सासू सासरे हे कोणीही देव दैव पत्रिका वगैरे काही मानणारे नाहीयेत. त्यामुळे आपण जे उपाय सुचवाल ते आम्ही दोघंच म्हणजे या बाजूचे आजी आजोबा निष्ठेने करू एवढं मात्र आम्ही तुम्हाला सांगतो. पण जहागीरदार लोकांना इथे घेऊन येणं केवळ अशक्य आहे. एवढं ऐकून घेतल्यावर मग शांतपणे मनोहर दास्ताने साहेबांनी या राजाध्यक्षांना सांगितलं की हे बघा, मला तुम्हाला उपाय सांगता येतील, पण त्याच्या आधी या जहागीरदारांच्या घरामध्ये काय काय झालं आहे किंवा नेहमी काय काय घडत आहे त्याचा एक खुलासा किंवा खात्री मला या जहागीरदारांकडूनच करून घ्यावी लागेल. आणि माझं ते अनुमान जर बरोबर आलं तर ही पत्रिका, त्याच्यामध्ये असलेला दोष आणि त्याच्यावर असणारे उपाय मी तुम्हाला सांगेन आणि ते तितकेच लागू पडतील. काही गोष्टींची खात्री करून घेतल्याशिवाय उगाच्या उगाच अंदाजाने असे उपाय सांगणं आणि ते सुद्धा या इतक्या महत्वाच्या प्रश्नाबद्दल मला काही प्रशस्त वाटत नाही. आणि म्हणून तुम्हाला एक फेरी पडेल हे मला माहीत आहे. तुम्ही शक्य तेवढा प्रयत्न करा आणि या मुलाच्या आई वडिलांना माझ्याकडे घेऊन या. परत या समोर बसलेल्या राजाध्यक्ष पती पत्नींची चुळबुळ झाली आणि मग त्यांनी थोडासा विचार करून सांगितलं की साहेब, आम्ही विचार करतो आणि शक्य तेवढे प्रयत्न करतो, पण ती जहागीरदार फॅमिली या गोष्टीला काही तयार होईल असं निदान आज तरी आम्हाला वाटत नाहीये. त्यावर मग मनोहर दास्ताने साहेबांनी सांगितलं की अहो, तुम्ही एक धक्का मारून तर पहा. कदाचित या मुलाची जर भाग्यरेषा उजळायची वेळ आली असली तर जहागीरदार लोक तुमच्या शब्दाला मान देऊन माझ्याकडे येतील. मग पुढचं थोडंसं इकडचं तिकडचं बोलून समोर बसलेल्या या राजाध्यक्ष पती पत्नीने मनोहर दास्ताने साहेबांचा निरोप घेतला आणि ते परत आपल्या दादरला घरी निघून आले. त्याच्यानंतर मग फोनवरून या जहागीरदार लोकांशी हे राजाध्यक्ष स्वतः बोलले, त्यांच्या पत्नी बोलल्या, पण त्यांचे जे जावई होते विजय राजा जहागीरदार ते मात्र या गोष्टीला बिलकुल तयार नव्हते. परत 2 दिवसांनी राजाध्यक्षांनी या जहागीरदारांकडे म्हणजे आपल्या मुलीच्या सासूरवाडीला फोन केला आणि त्यावेळेला आपल्या जावयाला बाजूला ठेवून आपल्या व्यायाम बरोबर म्हणजे मुकुंद जहागीरदार यांच्याशी थोडंसं बोलणं केलं आणि आपण एकदा ठाण्याला जाऊन नुसतं ऐकून घ्यायला काही हरकत नाही या उक्तीपर्यंत किंवा या पायरीपर्यंत हे मुकुंद जहागीरदार आले. मग राजाध्यक्षाने परत फोन करून या मनोहर दास्तान्यांची पुढच्या रविवारची वेळ घेतली आणि जहागीरदार यांच्या म्हणजे त्या मुलाचे शंतनूचे तिकडचे आजी आजोबा यायला तयार आहेत असे एक शुभ वर्तमान या मनोहर दास्तान्यांच्या कानावर घातलं. पुढच्या रविवारी ठरल्याप्रमाणे हे जहागीरदार आपल्या गिरगावातल्या घरातून निघून ठाणा स्टेशन पर्यंत पोहोचले. तोपर्यंत त्यांचे व्याही राजाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी ठाणा स्टेशनवर या दोघांची चातकासारखी वाटच बघत होते. मग या चौघांनी पुन्हा एकदा मनोहर दास्तान्यांचं घर गाठलं. दास्ताने साहेबांनी मनापासून या चौकडीचं म्हणजे दोन्हीकडच्या आजी आजोबांचं एकमेकांशी व्याह्यांचं नातं असलेल्यांचं स्वागत केलं. शंतनूबद्दल काही गोष्टी पुन्हा एकदा राजाध्यक्षांनी सांगितल्या. त्याला नुसती मान डोलावून जहागीरदारांनी हो हो दाखवलं आणि मग मनोहर दास्तान्यांनी या जहागीरदारांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.
ते म्हणाले की बाबा, माझ्या शास्त्राप्रमाणे मी जो अभ्यास केला त्याप्रमाणे या शंतनूच्या पत्रिकेमध्ये दोष म्हणावा असा आहे की याच्या पिढीमध्ये कोणीतरी देवस्थानची असलेली जमीन गिळंकृत केलेली आहे आणि त्याचा दोष हा तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीमध्ये शंतनूच्या पत्रिकेमध्ये दिसतोय। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच विचारू इच्छितो की आपण किंवा आपल्या वडिलांनी आजोबांनी कोणीतरी देवस्थानची जमीन हडप केलेली आहे का। आता त्यावर जहागीरदार साहेब नम्रपणे म्हणाले की हे बघा दास्ताने साहेब, आम्ही नुसते नावाचे जहागीरदार नाही तर खरोखरच जहागीरदार आहोत। अलिबाग जवळ असलेल्या चोंढी आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये काही एकर आमच्या जमिनी आहेत आणि या जमिनी वडिलोपार्जित आमच्याकडे आलेल्या आहेत आणि माझ्या पणजोबांपासून आजोबा आणि नंतर वडील आणि प्रत्यक्ष मी सुद्धा त्या जमिनीमध्ये हळूहळू भरच घालत नेलेली आहे। त्यामुळे आमच्या स्वतःच्या इतक्या भरमसाठ म्हणाव्या अशा जमिनी असताना कुठच्या तरी देवस्थानची जमीन आम्ही हडपावी किंवा गिळंकृत करावं असं आमच्या पिढीमध्ये काही झालेलं नाही। आता शंतनूच्या पत्रिकेमध्ये मनोहर दास्ताने साहेबांना जी गोष्ट ठळकपणे दिसत होती आणि त्यावर जहागीरदार साहेब आपली बाजू मांडताना सांगत होते की आमच्या भरपूर जमिनी आहेत पण देवस्थानची अशी एखादी जमीन हडप केलेली काही नाही। अस्वस्थ झालेल्या मनोहर दास्तान्याने पुढची 5-10 मिनिटं मनातल्या मनामध्ये विचार केला आणि मग समोर बसलेल्या जहागीरदारांना म्हणजे शंतनूच्या आजोबांना प्रश्न केला की आपण म्हणता अलिबागच्या जवळ असलेल्या चोंढी गावाच्या आसपास आपल्या अनेकानेक जमिनी आहेत पण त्यापैकी एखादी जमीन अगदी देवळाला लागून आहे का। आता जहागीरदाराने या प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ लावला नाही। ते म्हणाले की चोंढीमध्ये एक भवानी मातेचं मंदिर आहे आणि ते मंदिर आमच्या जमिनीला अगदी लागून आहे। मंदिराची भिंत आणि आमची भिंत ही आमच्या दोघांमधली कॉमन बाउंड्री आहे। मग मनोहर दास्तानांनी त्या जमिनीबद्दल थोडासा खुलासा विचारला। त्यावर जहागीरदार म्हणाले की जवळजवळ 80-82 वर्ष ही जमीन आमच्या ताब्यामध्ये आहे। आम्ही त्याची कसणी करतो आहे, त्याच्यातलं उत्पन्न घेतो आहे आणि याबाबत सगळे जे पेपर किंवा कागदपत्र म्हणतात ती अतिशय स्वच्छ आहेत। मग मनोहर दास्तानांनी या जहागीरदारांना विचारलं की साधारण तुम्ही म्हणता त्या अंबा मातेच्या भवानी मातेच्या देवळाला लागून असलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे। जहागीरदाराने तडकपणे सांगितलं की 2-2.5 एकरांचा तो ऐवज आहे। मग मनोहर दास्तान्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे अतिशय शांत आवाजामध्ये जहागीरदारांना समजुतीच्या स्वरामध्ये सांगायला सुरुवात केली की हे बघा, आता मी आपल्याला एक छोटासा उपाय सांगतो की आपण मी देतो त्या दिवशी उभयताने शंकराच्या देवळामध्ये जा आणि त्याला मनापासून प्रार्थना करा की आम्हाला माहीत नाही पण आमच्याकडे या भवानी मातेच्या मंदिराला लागून असलेली जे 2-2.5 एकर जमीन आहे ती आमच्या पूर्वजांनी कुणीतरी नकळत किंवा जाणते अजाणतेपणे गिळंकृत केली असेल आणि ती जमीन परत दिल्यानंतर जर आमच्या नातवामध्ये सुधारणा होणार असेल तर ती जमीन मी त्या देवळाला परत देऊन टाकेन। आता नुसता संकल्प करायचा, प्रत्यक्ष कागदपत्र करायची नाहीयेत, हे
सांगितल्यावर जहागीरदार साहेब थोडेसे विचारामध्ये पडले आणि म्हणाले की आपण म्हणत असाल तसा थोडासा हा संकल्प करायला आम्ही तयार आहोत, पण असा काही विंकल्प केल्यामुळे आमच्या नातवामध्ये म्हणजे शंतनूमध्ये काही फरक पडेल असं मला अजिबात वाटत नाही. पण आपण काही गोष्टी शास्त्र म्हणून सांगता आहात. आमचे व्याही जे राज्याध्यक्ष आहेत त्यांनी शंतनूसाठी वाटणाऱ्या काळजीमधून 2 वेळा तुमच्याकडे फेऱ्या मारलेल्या आहेत. आज आम्ही सुद्धा गिरगावातून निघून ठाण्यापर्यंत तुमच्या घरी आलेलो आहोत. तेव्हा नुसता संकल्प करायचा असेल आणि शंतनूमध्ये फरक पडला तरच ही जमीन द्यायची असेल तर तसा संकल्प करायला माझी स्वतःची तयारी आहे. आता जहागीरदारामध्ये झालेला हा बदल बघून शेजारी बसलेल्या त्यांच्या व्यायांना म्हणजे राजाध्यक्षांना आधी थोडंसं आश्चर्य आणि मग कुठेतरी समाधान वाटलं. मग आपल्याकडचा कागद घेऊन त्याच्यावर सुवाच्य अक्षरामध्ये मनोहर दास्ताने साहेबांनी तो संकल्प कुठच्या दिवशी करायचा, कसा करायचा, कुणी करायचा आणि त्याच्यानंतर काही जे छोटे मोठे घरातल्या देवांना इतर उपाय होते करायचे ते लिहून दिले आणि तो कागद जहागीरदार साहेबांच्या स्वाधीन केला. जहागीरदार साहेबांनी झराझरा तो कागद वाचला. त्यांच्यामध्ये खर्च होईल, वेळ लागेल, कष्ट पडतील असं काहीही त्या उपायामध्ये नव्हतं. त्यामुळे मनातून नाही म्हटलं तरी जहागीरदार साहेब ती गोष्ट करायला तयार झाले. मोठ्या समाधानाने मग राजाध्यक्ष जहागीरदार बाहेर पडले. जहागीरदार आपल्या घरी गिरगावामध्ये गेले. त्यांनी तो कागद आपल्या बरोबर नेलेला होता आणि त्या कागदामध्ये जो दिवस सांगितलेला होता त्या दिवशी शंकराच्या देवळामध्ये या जहागीरदार पती पत्नीने म्हणजे मुकुंद आणि त्यांच्या पत्नीने मनापासून देवाची प्रार्थना केली की ही जमीन बापदाद्यांकडून देवळाची गिळंकृत किंवा हडप झालेली असेल आणि आमच्या नातवाला त्याचा त्रास होत असेल तर आम्ही ही जमीन देवळाला परत देऊन टाकू. संकल्प झाल्यानंतर जादूची कांडी फिरावी अशा गोष्टी घडायला लागल्या. आतापर्यंत मासाचा गोळा म्हणून 8 महिने पडून राहिलेल्या त्या शंतनूला म्हणजे जहागीरदारांच्या नातवामध्ये अचानक चुळबुळ सुरू झाली. त्याने ज्या बाललीला होत्या त्या हळूहळू सुरू केल्या आणि नाही म्हटलं तरी जहागीरदार पती पत्नी आणि हे शंतनूचे आई वडील म्हणजे विजय आणि शर्वरी जहागीरदार यांनाही कुठेतरी हळूहळू आश्चर्य वाटायला लागलं. आणि साधारणपणे पुढच्या 8-9 महिन्यामध्ये म्हणजे हा शंतनू जेव्हा 1.5 वर्षाचा झाला तोपर्यंत सर्वसाधारणपणे 1.5 वर्षाच्या मुलाच्या ज्या ॲक्टिव्हिटी खेळणं, रांगणं, धावणं असतं ते सगळं या शंतनूने करायला सुरुवात केली. दिवसेंदिवस त्याची होणारी प्रगती राजाध्यक्षांना फोनवरून जहागीरदार कळवत होते. राजाध्यक्षांनाही कुठेतरी बरं वाटत होतं आणि 1-2 महिन्यांनी कधीतरी मोठ्या आठवणीने फोन करून या सगळ्या प्रगतीची माहिती ते मनोहर दास्ताने साहेबांना देत होते. आणि अजून काही उपाय करायचे असतील तर ते सांगा म्हणजे आमचा शंतनू अजून अतिशय प्रगतीच्या मार्गावर वेगाने जाईल असं विनवित होते. 2 वर्षाचा शंतनू झाला तेव्हा 2 वर्षाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तो बेधडकपणे बेमालूमपणे करायला लागला आणि दोन्हीकडचे आजी आजोबा खुश झाले. आणि एक दिवस मग त्यांनी या मनोहर दास्तान यांची भेट घ्यायची ठरवली.
एक दिवस मनोहर दास्तान्यांकडून वेळ घेऊन अशाच एका रविवारी हे दोन्हीकडचे आजी आजोबा म्हणजे राजाध्यक्ष पती पत्नी, जहागीरदार पती पत्नी आणि प्रत्यक्ष शंतनूला घेऊन त्याचे आई वडील म्हणजे शर्वरी आणि विजय राजाध्यक्ष मनोहर दास्तान्यांच्या घरी दाखल झाले. या कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता आणि म्हणून जेवढं शक्य होतं तेवढं सगळं आदर सत्काराचं सामान घेऊन हे चौघे जण मनोहर दास्तान्यांच्या घरी दाखल झालेले होते. मनोहर दास्तान्यांच्या घरामध्ये शिरल्या आजी आजोबांनी शंतनूला या दास्तान्यांच्या पायावर घातला. या चौघांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. विजय आणि त्याची पत्नी शर्वरी म्हणजे शंतनूचे आई वडील सुद्धा नाही म्हटलं तरी सद्गतीत अंतःकरणाने या मनोहर दास्तान्यांच्या समोर उभे होते आणि मुकुंद जहागीरदार आणि त्यांच्या पत्नी केवळ संकल्प करून एवढं आपल्याला लाभ झालेला आहे किंवा यश मिळालेलं आहे हे काहीतरी आश्चर्य आहे असे भाव चेहऱ्यावर घेऊन हात जोडून या मनोहर दास्तान्यांच्या समोर उभे होते. मग या आलेल्या सगळ्या माणसाने भला मोठा फुलांचा हार मनोहर दास्तान्यांच्या गळ्यामध्ये घातला. प्रत्येकाने उंची शाल त्यांच्या खांद्यावर घातले, हातामध्ये नारळ दिला आणि सगळे जण अगदी साष्टांग म्हणावे असे या मनोहर दास्तान्यांच्या पायी पडले. हे सगळं आदर सत्काराचं कृतज्ञतेचं काम झाल्यानंतर शांतपणे मनोहर दास्तान्यांच्या समोर ही सगळी मंडळी बसली. आपण दिलेल्या उपायाने हा शंतनू आज तुम्ही बघताय तसा धावत पळत सुटलेला आहे असं वारंवार या 6 जणांनी वेगवेगळ्या शब्दामध्ये या मनोहर दास्तान्यांना सांगितलं. दास्ताने हे सगळं ऐकत होते. त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट खुटखुटत होती, घर करत होती आणि हा सगळा पहिला ओघ उतरल्यावर मग तो प्रश्न विचारण्याची ते संधी शोधत होते. थोडीशी शांतता प्रस्थापित झाल्यावर मनोहर दास्तान्यांनी या सगळ्या मंडळींना चहा करायसाठी आपल्या पत्नीला आतमध्ये आवाज दिला आणि मग त्यांच्या मनामध्ये मगापासून घेरट्या घालणारा घुमवणारा जो प्रश्न होता तो त्याने जहागीरदारांना विचारला. ते म्हणाले की बाबा या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा सुरू केल्या तेव्हा शंकराच्या देवळामध्ये जाऊन आपण भवानी मातेच्या मंदिराला लागून असलेल्या जमिनीचा तुकडा त्या देवळाला अर्पण करायचा संकल्प केलेला होता. तो आता कधी करताय म्हणजे प्रत्यक्ष ती जमीन त्या भवानी मातेच्या देवळाला कधी देऊन टाकताय. मनोहर दास्तान्यांकडून आलेला हा प्रश्न जहागीरदार आणि त्यांच्या कुटुंबाला म्हणजे विजय जहागीरदार हे मुकुंद जहागीरदार आणि या दोघांच्या पत्नींना कुठेतरी हलवून गेला. कारण आपण संकल्प केला आहे हे आजपर्यंत हे मनोहर दास्ताने विसरून गेले असतील अशी कुठेतरी एक आशा किंवा भावना या जहागीरदारांच्या मनामध्ये होती. एवढा थेट प्रश्न या मनोहर दास्तान्यांकडून आल्यावर या सगळ्या माणसांनी त प करायला सुरुवात केली आणि मग एकमेकांना नजरेने खुणा करून सगळ्यांनी मिळून या विजय म्हणजे शंतनूचे जे वडील बाप होता या जहागीरदारांचा मुलगा होता त्याला पुढे लोटला आणि बाबा आता तूच आपलं काय ठरलेलं आहे ते या मनोहर दास्तान्यांना सांग असं सुचवलं. थोडंसं खाकरून हा विजय जहागीरदारांचा मुलगा शंतनूचा बाप मनोहर दास्तान्यांच्या समोर उभा राहिला आणि सांगायला लागला की हे बघा
आम्ही संकल्प केला म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी त्या जमिनीची किंमत फारशी नव्हती, पण आता आम्ही जो बाजार भाव काढला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की या जमिनीची किंमत आता 60-65 लाख रुपये झालेली आहे. आणि म्हणून आता ही जमीन देता काही आम्हाला येणार नाही. राजाध्यक्ष आणि मनोहर दास्ताने दोघेही आश्चर्यचकित झाले आणि त्यांना 110 व्होल्टचा धक्का बसला. मनोहर दास्तान्यांनी एकही शब्द काढला नाही. त्याच्यावर मग थोडीशी मखलाशी करण्याच्या वृत्तीने हा विजय, जो जहागीरदारांचा मुलगा होता, मनोहर दास्तान्यांच्या समोर उभा होता, त्याने सांगितलं की दास्ताने साहेब, त्याच्याऐवजी दुसरा काहीतरी छोटा मोठा उपाय असेल तर तो तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तो करून घेऊ. पण ही 60-65 लाखाची जमीन आता आमच्या पूर्वजांपासून आमच्याकडे जी आलेली आहे ती आपण कधीतरी संकल्प केला होता म्हणून त्या देवळाला दौन टाकणं काही आजच्या व्यावहारिक दृष्ट्या जगामध्ये काही बरं होणार नाही. तेव्हा दुसरा काही एखादा उपाय असेल तर तो मला सांगा. दास्ताने साहेब उठून उभे राहिले. सगळ्यांना त्यांनी कोपरापासून हात जोडले आणि स्वच्छ, समर्पक आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगून टाकलं की मी केवळ मार्गदर्शन केलं होतं. तुम्हाला तुमच्या मनाने सांगून तुम्ही शंकराकडे जाऊन हा संकल्प केलेला होता. त्यामुळे याला आता दुसरा पर्याय नाही. बरं, नुसता संकल्प करून देवानी त्याचं पूर्ण माप तुमच्या पदरामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे मला तुम्ही विचाराल तर मागचा पुढचा कुठचाही विचार न करता लवकरात लवकर ती जमीन त्या देवळाला तुम्ही संकल्प केल्याप्रमाणे देऊन टाका. याच्यावर अधिक बोलण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. थोड्याशा हताशपणे बसलेला धक्का सहन कसा करावा या भावनेमध्ये पटकन मनोहर दास्ताने साहेब खुर्चीमध्ये पटकन बसले नाही, जवळजवळ कोसळले. त्यांची ती अवस्था बघून मग या जहागीरदार फॅमिलीने हळूहळू काढता पाय घेतला आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ मग राजाध्यक्ष, जे सगळ्यात पहिल्यांदा या शंतनूची पत्रिका घेऊन मनोहर दास्ताने साहेबांकडे आलेले होते, त्यांनीही अगदी गुळमुळीतपणे नमस्कार करून या दास्ताने साहेबांचं घर सोडलं. जहागीरदार आणि राजाध्यक्ष आपल्या घरी निघून गेले. काय एक एक माणसं असतात असा विचार करत अख्खा दिवस हे मनोहर दास्ताने साहेब खजील वृत्तीने वावरत होते. हळूहळू दिवस गेले आणि चमत्काराची दुसरी म्हणजे जादूची कांडी परत एकदा फिरली. ज्या ठिकाणी या शंतनूला या संकल्पामुळे आणून ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याची उलटी प्रगती सुरू झाली आणि ज्याला आपण पुच्छगती म्हणतो तसं होत होत पुढच्या 8 महिन्यामध्ये शंतनू पहिल्या जागेवर म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये गेला. मनोहर दास्तान्यांकडून मला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा तोपर्यंत शंतनू 14 वर्षाचा झालेला होता आणि जन्माला आला तसाच एक मांसाचा गोळा म्हणून जहागीरदारांच्या घरामध्ये बेडवर पडून होता. आपल्या मुलासाठी, आपल्या नातवासाठी लोक
जीवाची पर्वा न करता काही गोष्टी करतात, याची असंख्य उदाहरणं आपण आपल्या सभोवती बघत असतो. पण सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या माझ्या पक्क्या किंवा ठाम विचाराला परत एकदा सडेतोडपणे पाठिंबा देणारी जहागीरदारांसारखी एखादी फॅमिली कुठेतरी आपल्याला भेटते आणि परत म्हणावं लागतं की सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं.